नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश आणि मी इकडे ऑकलँडमध्ये राहतो. मी ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट 2022मध्ये आलो आणि आता करंटली मी वर्क विजावर आहे. तर आम्ही इकडे सहजच फिरायला आलेलो. ॲम्बरी रिजनल पार्क म्हणून एक जागा आहे तिकडे, आणि इकडे तुम्ही बघू शकता की मँग्री डोमेन आहे आणि त्याच्या जवळच आहे. तर मी ऑकलँडच्या रहिवासींना रेकमेंड करेन ही जागा फिरायला इकडे. जसे की तुम्ही बघू शकता की वेगवेगळे प्राणी आहेत आणि इकडे गायीसुद्धा आहेत आणि असा सुंदरसा व्ह्यू इकडून पाहायला मिळतो, बघू शकता. आणि पुढे जे काही असेल ते आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या माध्यमाने. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत ॲम्बरी रिजनल पार्क येथे. जसं की तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स गेट आहे. फार मोठा असा पार्क आहे आणि इकडे गेट्सचे ओपनिंग आणि क्लोजिंग टायमिंग्स लिहिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पुढे या पार्कमध्ये काय काय आहे ते व्हिडिओमध्ये दाखवेन मी. हा ॲम्बरी रिजनल पार्क याचा एंट्रन्स आहे. इकडे तुम्ही आपल्या गाड्या पार्क करू शकता. या वॉकवेचा एंट्रन्स इकडून आहे. जर तुम्ही थोडंसं पुढे चालून आलात तर तुम्हाला इकडे मॅप दिसेल आणि वॉकवे या बाजूला जातो. तर या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही इकडे आहात आणि वॉकवेसाठी तुम्हाला इकडून जावं लागेल. तो हा रस्ता आहे. या रस्त्याने तुम्ही 2 ते 2.5 तासाचा वॉकवेकडे जाणार आणि बर्ड हाईटसुद्धा आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती वॉक करू शकता. आम्ही कारण जास्त वॉक करू शकलो नाही त्यामुळे आम्ही 2.5 तासावाला वॉकवे घेतला आणि परत आलो. त्या वॉकवेमध्ये 2 वे आहेत. एक बाजूला बर्ड हाईड आहे, ते राईटला जातं, आणि लेफ्टचा जो राऊट आहे तो वॉकवेला जातो, जो की 2 ते 2.5 तासाचा वॉक आहे. आणि गाडी सुद्धा आहे. त्यांना आपण जास्त त्रास न देता पुढे जाऊ आणि बघू पुढे अजून काय बघायला मिळतं.
जसं की तुम्हाला माहिती आहे, न्यूझीलंड या देशात मनुष्यापेक्षा जास्त गायी आहेत. जास्त जवळ नाही जाणार आम्ही, कारण त्या अंगावर येत आहेत. तर आता मी तुम्हाला सुंदर असा प्राणी दाखवणार आहे. सुंदर प्राणी आहे. शेपूट आणि केस कसे बनवले पहा. तो झोपेत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, इकडचा जो घोडा मी तुम्हाला आता दाखवला, तर इकडे 2 घोडे होते. त्यातला एक कॉलिन म्हणून होता, जो आता नाही आहे. त्यामुळे जो कॉनर आहे तो उदास आहे. त्यामुळे हे त्यांनी असं त्याच्या मेमरीमध्ये लिहिलेलं आहे. जेवढे इकडे शीप्स आणि लॅम्प्स आहेत ते इकडे येतात. त्यांचे हेल्थ वगैरे चेकअप होतात इकडे, आणि इकडेच त्यांचं वूल काढलं जातं. इकडे डुक्करही आहेत, आता सध्या झोपले आहेत. तर आपण त्यांना न सतावता पुढे जाऊ. जसं की तुम्ही पाहू शकता, आणि प्रत्येक एज ग्रुपसाठी फिरायला चांगली आहे, कारण आज दिवस खूप सुंदर आहे. त्यामुळे मी हा दिवस चूज केला. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे रॅबिट्स. बघू शकता, इकडे 2 रॅबिट्स आहेत. एक इकडे आहे आणि एक इकडे बसला आहे आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जर एंडपर्यंत बघितला असेल तर तुमचा खूप खूप धन्यवाद, आणि असाच तुमचा सपोर्ट राहू दे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.